तर बेटेड पॉलिसी कशी करायची क्रिएट समजलं. देन त्यानंतर आता आणखी बघू क्रिएट रेकॉर्ड्स. आणखी इथे रेकॉर्ड मध्ये तुम्हाला दिसेल पॉलिसीज, डिफरंट पॉलिसीज आहेत. तर ऍज पर रिक्वायरमेंट तुम्हाला जे यूज करायचे ते करू शकता. आता तुमची रिक्वायरमेंट आहे जिओ लोकेशन. आता तुमची अशी रिक्वायरमेंट असेल की यूएस वरून जर मी ऍक्सेस करतोय तर माझी रिक्वेस्ट कुठे जायला पाहिजे, यूएस जो ओयोचा आपला सर्व्हर आहे त्याच्यावर जायला पाहिजे. आणि मुंबई मधून हिट करेल तर कुठे रिक्वेस्ट जायला पाहिजे, मुंबईवरून हिट केल्यानंतर मुंबईला रिक्वेस्ट जायला पाहिजे आणि यूएस वरून हिट केल्यानंतर यूएस ला रिक्वेस्ट जायला पाहिजे. अशी रिक्वायरमेंट आहे. तर त्यासाठी आपण काय यूज करणार, जिओ लोकेशन. ठीक आहे. तर जिओ लोकेशन मध्ये लोकेशन द्या. कोणती आहे, एशिया मध्ये इंडिया येते का, एशिया मध्ये कंट्री बघा, काय झालं, हा तर इथे दिसतंय इंडिया. तर इंडिया, एशिया, इंडियामध्ये जर इंडियातून जर ऍक्सेस होत आहे तर आपली रिक्वेस्ट कुठे जाणार, मुंबईवाल्या सर्व्हरवर. तशी रिक्वायरमेंट आहे आपली. हेल्थ चेक कोणाला चेक करेल, तो मुंबई रिजनला चेक करेल. आयपी ऍड्रेस कोणता द्यावा लागेल मला इथे, मुंबईवाला द्यावा लागेल. व्हेरी गुड. आणि लोकेशन इथे पॉलिसी कोणती राहणार, जिओ लोकेशन. आणि तेच जर मुंबईसाठी करायचं असेल तर मुंबईचा आयपी, मुंबईचा हेल्थ चेक, बस. तर इथे लोकेशन काय राहणार, यूएस साइडची कुठली तरी राहणार ना. तर इथे अमेरिका राहील. लोकेशन मध्ये तुमची कंट्री चेक करा. तुमची कंट्री अमेरिका मधली कोणती आहे, कॅलिफोर्निया वगैरे वगैरे काहीतरी चेक करा. ठीक आहे. आणि देन त्यानंतर हेल्थ चेक कुठली राहणार, यूएस ची राहणार. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही याला मुंबईमधून इंडियामधून ऍक्सेस करणार तर इंडियाचाच आयपी मिळणार तुम्हाला, दुसरा मिळणार नाही. चेक कसं करायचं, तर आपण मुंबईमध्ये इंडियामध्येच आहोत तर एनएस लुकअप करून चेक करायचं. ठीक आहे. आणि मुंबईमधून इथून या इन्स्टन्स वरून चेक करायचं आणि एक इन्स्टन्स क्रिएट करायचा कुठे, यूएस रिजन मध्ये. आणि तिथून एनएस लुकअप करून बघायचं तर तिथे तुम्हाला दिसेल यूएस वाला आयपी आणि इकडे कोणतं दिसतंय, इंडियावाला, मुंबईवाला आयपी. क्लिअर झालं जिओ लोकेशन. तर याच पद्धतीने वेगवेगळे पॉलिसीज आहे. लेटेन्सी, आता लेटेन्सी जर यूज केलं तर जिथून पण लवकर रिस्पॉन्स मिळेल तो तिथून आपल्याला रिस्पॉन्स देणार लेटेन्सी. ठीक आहे. तर इथे मी भरपूर सारे आयपी दिले, 5-6 आयपी दिले. त्यांच्यापैकी जो लवकर ऍक्सेस होणार तिथून तो आपल्याला रिस्पॉन्स देणार. कळलं. रिजन कोणत्या रिजन थ्रू लावायचं आहे तर ते रिजन थ्रू इथे चेक करा. क्लिअर आहे. हा तर मुंबईचा इथे आयपी देणार ना, मुंबईमध्ये तर 10 इन्स्टन्सेस आहेत तर 10 इन्स्टन्सेसची आयपी देऊन देऊ आणि ज्या सर्व्हरवरून फास्ट ऍक्सेस होणार तो सर्व्हर आपल्याला रिस्पॉन्स देणार. हेल्थ चेकची गरज नाही. असेल क्रिएटेड तर द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. अंडरस्टूड. सो लेटेन्सी आहे, फेल्युअर आहे, मल्टी व्हॅल्यू आन्सर आहे, आयपी बेस्ड आहे. आयपी बेस्ड पण इथे देऊ शकतो. आयपी बेस्ड राउटिंग, सीआयडीआर रेंज, एखाद्या पर्टिक्युलर सीआयडीआर मधूनच आपली साईट ऍक्सेस व्हायला पाहिजे. रिस्ट्रिक्शन्स. ठीक आहे. तुम्हीच लोक इथे या रूम मध्ये यायला पाहिजे, बाकी दुसरं कोणी येणार नाही. तर तुमच्या क्लासचा काय आयपी आहे, तुमच्या क्लासचा B20 आयपी आहे. तर B20 ची रेंज इथे द्यावी लागेल /20 समथिंग लाईक. तर रेंज इथे द्यावी लागेल आणि ते इथून ऍक्सेस करणार तुम्ही फक्त या क्लासला. कळलं. तर आणखी भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. तर इथे पूर्ण राउटिंग पॉलिसीज तुम्हाला यायला पाहिजे. कळलं हे. तर रेकॉर्ड्स काय असतात, राउटिंग पॉलिसीज काय असतात, समजलं. ओके. सो या पद्धतीने इथे तुम्हाला राउट 53 मध्ये वर्क करायचं आहे. हेल्थ चेक कशी क्रिएट करायची ते समजली आहे. हा. तर हेल्थ चेकचा इम्पॉर्टन्स आहे कारण तो तुमच्या इन्स्टन्सला चेक करणार.
देन त्यानंतर इथे काही ऑप्शन्स आहेत जे की सध्या आपल्याला बघायचे नाहीये, ते बघू आपण नेक्स्ट मध्ये. जेव्हा पण आपल्याला याची रिक्वायरमेंट असते तेव्हा आपण ते बघू शकतो. व्हीपीसी रिलेटेड काही ऑप्शन्स अवेलेबल आहे. इनबाउंड आउटबाउंड रूल्स आपण ऑलरेडी बघितलंय, तर ते तुम्हाला एक्सप्लोर करता येईल. क्लिअर. प्रोफाईल मध्ये काय आहे, प्रोफाईल मध्ये तेवढं काही यूज नाहीये. प्रोफाईल आपण क्रिएट करू शकतो. मॅनेज राउट 53 कॉन्फिगरेशन अक्रॉस VPCs अँड AWS अकाउंट. तर एक प्रोफाईल क्रिएट करून आपण मल्टिपल अकाउंट साठी कॉन्फिगरेशन्स करू शकतो. तो कन्सेप्ट आहे तो. तर आपल्याकडे तसं काही एन्व्हायरमेंट नाहीये तर आपण करू शकणार नाही. सो टेस्ट करायसाठी आपण काहीतरी ट्राय करू शकलो असतो, बट फॉर नाव इट्स ओके फॉर राउट 53. एवढं इनफ आहे. तर यामध्ये कुणाला काही नाही समजलं ते सांगा. आणखी यामध्ये ज्या गोष्टी नवीन काही मला सांगायचं आहे तर मी आपण एक आणखी सेशन घेऊ यामध्ये. ठीक आहे.